नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं द अहिल्यानगरमध्ये सहर्ष असं स्वागत करते। सध्या अशा घडामोडी घडतात, देशात असू द्या, राज्यात असू द्या, कुठल्याही गोष्टीच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात बोलायचं म्हटलं की त्या ठिकाणी दबाव आणला जातो, बुक्क्यांचा मार दिला जातो आणि तोंड बंद केलं जातं। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये काही माणसं मात्र बोलायचं सोडत नाहीत। अशीच काही माणसं आहेत, त्यांच्याशी आपल्याला बोलायचं। तुम्ही बऱ्याचदा सोशल मीडिया ऑन केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील आणि राजकारणी ज्या ठिकाणी चुकतोय त्या राजकारणाला धडा शिकवण्यासाठी एक तरुण महाराष्ट्रातून पुढे येतोय। तुमच्या लक्षात येत असेल, मी बोलतीये रविराज साबळे यांच्याबद्दल, ज्यांनी सध्या महाराष्ट्राला वेड लावलंय, ते चांगल्या कामासाठी। कारण राजकारणी जिथं चुकतोय, ज्याबद्दल कुणी काही बोलत नाही, त्या ठिकाणी हा तरुण आवाज उठवतोय। आज अहिल्यानगरमध्ये ते आलेत आणि त्यांच्यासोबतच आपल्याला चर्चा करायची आहे। चला तर मग रविराजजी, आपलं द अहिल्यानगरमध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार ताई। अहिल्यानगरमध्ये आलात, काय कारणास्तव आलेला आहात आणि त्याबद्दल एक काय सांगाल? नमस्कार महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। अहिल्यानगरमध्ये येण्याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे इथल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मला एक नोटीस पाठवली होती। त्या नोटिसीमध्ये उल्लेख असा होता की तुम्ही समाज माध्यमावरती लसीकरणासंदर्भात गैरसमज पसरवत आहात, पण त्यांनी त्याच्यामध्ये कोणती स्पेसिफिक माहिती दिली नव्हती आणि ही नोटीस कोणत्या नियमानुसार पाठवली ही त्यांना बी माहित नाहीये। आणि एखाद्या व्यक्तीला नोटीस पाठवत असताना त्याचं म्हणणं ऐकून घेण्याचा अधिकार असतो, म्हणजे ते ऐकून घ्यावं लागतं। पण त्यांनी तिथं कोणताही उल्लेख न करता खाली लिहिलं होतं तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। म्हणजे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचाच प्रकार आणि गळचेपी करण्याचा प्रकार। तर त्यांना उत्तर देण्यासाठी मी अहिल्यानगरला। तुम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी अहिल्यानगरला आलाय, मात्र त्यांना त्यांचं उत्तर मिळालं का? आणि तुम्ही गेल्यावर प्रश्न तर विचारलेच असतील, काय घडलं दालनामध्ये? संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय, संपूर्ण महाराष्ट्र हेच म्हणतोय की हे अधिकारी नेमके बुजगावून आहेत का, की पहिली गोष्ट हे। दुसरी गोष्ट, त्यांना वरिष्ठांचा फोन आला नाही का की ह्याला हे बोलायचंय। मी जेव्हा साहेबांना प्रश्न विचारला की साहेब मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, आपण लसीकरण, आरोग्य यंत्रणा, आरोग्य व्यवस्था याच्यावर नंतर बोलू, पण तुम्ही जी मला नोटीस पाठवली आहे, ही जी गळचेपी करण्याचा प्रयत्न केला, ही कोणत्या नियमानुसार मला तुम्ही पाठवली आहे? आता क्लास 1 अधिकारी आहे म्हणजे कायद्याचे तज्ञ असणारच, अभ्यासक असणारच, ती परीक्षा देऊन पास झालेच असणार 100%। मी त्यांच्यापेक्षा कमीच शिकलेलो आहे, पण त्यांना त्याचं उत्तर देणं झालं नाही आणि ते उत्तर देता येऊन त्यांना आलं। खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्ही उत्तर देण्यासाठी आला होतात, मात्र तुमच्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला मिळालं नाहीये। ते म्हणे लेखी देऊ आम्ही, पण मुळात सगळ्यात मेन प्रश्न होता की त्यांनी त्यांच्या नोटीस मध्ये कुठेही उल्लेख केला नव्हता की तुझं म्हणणं मांड। मग हा म्हणजे कलम 19चा सरळ उल्लंघनच म्हणावं लागेल ना। आणि एक पदसिद्ध अधिकारी अशी नोटीस कशी पाठवू शकतो बेकायदेशीर? हा प्रश्न पडलाय मला पहिला सगळ्यात। खऱ्या अर्थानं अनेकदा ज्या गोष्टी बोलल्या जात नाहीयेत, ज्या गोष्टी दाबल्या जातात, त्यावरती रविराजजी नेहमी आवाज उठवत असतात। हा प्रवास कधी सुरू झालाय आणि ऍक्च्युली या प्रवासाकडे कसे वळालात? कारण तुमच्या वयाची जी मंडळी आहेत ती कुठल्या तरी राजकारणाचा झेंडा घेऊन, कुठल्या तरी रॅल्यांमध्ये कुठल्या तरी धर्माच्या गोष्टी घेऊन पुढे येतात, मात्र तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढे येतात। इकडे कसे वळालात? सर्वात प्रथम तर जे लोक झेंडा घेऊन मिरवतात, एखाद्याची वाहवा करतात, एखाद्या पक्षासोबत जोडलेले असतात, त्यांना माझं सांगणं आहे की बोलण्यासाठी कोणत्या पक्षाचा झेंडा कधीच लागत नाही। बोलण्यासाठी आपल्यामध्ये जिगर लागतं आणि संविधानाची माहिती लागते, संविधान वाचलेलं लागतं। माझा प्रवास म्हणजे मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधून येतो। माझ्या वडिलांकडे खूप छोटीशी शेती आहे, आम्ही शेती करूनच उदरनिर्वाह करतो, कोणता व्यवसाय नाही। वडील मोटारी रायडिंग करायचे। शिक्षण घेत असताना त्याच्यामध्ये दोष कोणाचाच नाही, पण पाहिजे ती गोष्ट न भेटण्याचं कारण म्हणजे घरी असणारं 18 दारिद्र्य। दारिद्र्यच म्हणू शकता, कारण की जेमतेम शेतीमधून येणारा पैसा, त्याच्यामध्ये 2 लेकरांची शिक्षण, 2 बहिणींची लग्न, वडिलांना कसं शक्य? कधी 3000 मागितले तर 1500 आले। हे वडिलांचं अपयश नव्हतं, ते शेतीने न दिलेल्या गोष्टी होत्या। त्याच्यामुळं कायम मनामध्ये भावना हीच की यार आपल्याला कधीच काही चांगलं भेटत नाही। बळच एज्युकेशन कम्प्लीट केलं, डॉक्टर व्हायचं होतं, पण नाही होता आलं घरच्या परिस्थितीमुळे, म्हणून इंजिनियर झालो। इंजिनियर झाल्यानंतर पण समाधानकारक पाहिजे ते कसं असतं, लास्ट बेंचर पोर अशीच असतात, म्हणजे जेमतेम पास व्हायापुरतं लिहितात आणि भविष्यामध्ये लढण्याची ताकद ठेवतात। पण सगळ्या या परिस्थिती बघितली, वडिलांची घरची आर्थिक परिस्थिती बघितली आणि
त्यानंतर पण खूप काम केलं, जॉब केले, पण कुठंच मन लागलं नाही. मन न लागल्यामुळे घरी येऊन शेती करायचा निर्णय घेतला, तोपर्यंत घरच्यांवरती मरणाचं कर्ज करून ठेवलं होतं. ज्या वडिलांनी लोकांची मदत केली, लोकांना पैसे पुरवले, त्याच वडिलांना लोकांकडून पैसे घ्यायची वेळ आली. ते त्या मनात बसल्यानंतर मग शेती करायचा निर्णय घेतला. जेव्हा शेती करायचा निर्णय घेतला तोपर्यंत सगळा विश्वास उडालेला असतो. घरच्यांचा विश्वास का उडालेला असतो? कारण की आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही. आणि त्यांना काळजी कोणाची असती? त्या 4 लोकांची, जे समाजामध्ये वावरत असतात, की नक्की. दादाचं पोरग हे करते. एक वेळ अशी आली की दादाचं पोरग वाया गेलेलं आहे, हा टॅग गाववाल्यांनी दिला आणि मला बोलताना गाववाले म्हणायचे की येडा पोरग. मग हे सगळं सहन केल्यानंतर जॉब सोडला, सगळं सोडलं. इंडसइंड बँकेमध्ये होतो, सोडून दिला. घरी आल्या वडिलांना म्हणलं आता मला शेती करायची, मला शेती पाहिजे. वडिलांचं पहिलं वाक्य होतं, आता काय शेती ऐकायची का? नाही म्हटलं, कसायची आहे. कारण की तेवढीच एक गोष्ट होती माझ्याकडे. शेती करत असताना शेती करायची आहे म्हणून भांडवल लागत नाही असं नाहीये. पण एक आहे की शेती मेहनतीने केली जाते आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न घेतलं जातं. मी जर तिथं म्हणलं असतं की दादा मला व्यवसाय करायचा आहे, तर कुठून पैसे दिले असते त्यांनी? मग त्यांच्याकडून 2 एकर शेती सुरुवातीला ऑक्टोबर 2019ला मागून घेतली आणि तिथून सुरू झाला हा शेतीचा प्रवास. शेतीतले प्रश्न तर आधीच माहिती होते, कारण की शिक्षण घेतानाच त्रास झालेला किती. अवाढव्य फी भरलेली. पॉलिटेक्निकच्या डिप्लोमाला गेलो होतो त्यावेळेस 4थ्या मेरिट लिस्टमध्ये नंबर लागला, एवढं कॉम्पिटिशन होतं. आता पॉलिटेक्निकची कॉलेज बंद पडलेत. परिस्थिती येते अत्यंत बिकट. मग ऑक्टोबर 2019ला प्रवास सुरू झाला. सुरुवातीला शेती घरची केली, आधी अनुभव घेतला आणि पॅरलरली मी फक्त युट्यूब चॅनल सुरू केलं होतं ऑक्टोबर 2019लाच. माझी शेती माझा प्रयोग. तेव्हा हे सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक काही नव्हतं. आणि त्याच्यावरूनच फक्त सुरुवातीला शेवग्याची माहिती द्यायचो, त्याच्यानंतर जी शेतामध्ये पिकं आहेत त्याची माहिती द्यायचो, बस एवढंच. तिथून झालेला सुरुवात. शेतीपासून सुरुवात झालेली आहे आणि शेतीवरती अजूनही तुम्ही ठाम आहेत, आम्ही तुमच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहतो. मात्र जे सत्ताधारी आहेत त्यांना तो जाब विचारतायत, जो चुकतोय त्याला बोलतायत. हा टर्निंग पॉईंट कसा आला? कारण आपलं आयुष्य, आपलं भविष्य आणि आपलं जे काही चौकटीत जगतात बरेच जण, हे सोडून तुम्ही समाजासाठी जगताय. इथं टर्निंग पॉईंट कुठला होता? मुळातच शेती करायला सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना शेतकऱ्यांचा त्रास बघितलाय. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याची परिस्थिती बघितली आहे. जेव्हा एखादा आमदार फॉर्च्युनर मध्ये हिंडतो आणि आमचा शेतकरी राजा 2-4 पत्र्याच्या घरात राहतो, ही तफावत का? आमदार झाला की त्याची संपत्ती 5-10 वर्षामध्ये करोडोंची होते आणि आमचा शेतकरी रोज त्या शेतामध्ये घाम गाळतोय, त्याची परिस्थितीही बदलत नाही, संपत्तीही वाढत नाही आणि त्याचं ते पत्र्याचं घरही बदलत नाही. ही जी तफावत आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्याची पोरं शिक्षण घेत असताना आलेल्या असंख्य अडचणी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना माझा फक्त एकच हेतू होता की शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. पण मी एकटा किती जणांना पुरणार? म्हणून मग विचार केला की या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न विचारणारा निष्पक्ष माणूसच नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आजपर्यंत शेतकरी नेते खूप झाले, मला नेता व्हायचं नाहीये. शेतकरी नेत्यांनी प्रत्येक वेळेस संवैधानिक पद घेतलं आणि आपल्या तोंडामध्ये कापूस कोंबून घेतला, शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहिले. तेव्हा ठरवलं की आता या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती बोलायचंच आहे. शेतकऱ्यांना माहिती तर देऊच, पण त्याच्यासोबत या सरकारला प्रश्न विचारणं आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते केलंच पाहिजे. म्हणून आज बोलत आहे. आणि टर्निंग पॉईंटचं म्हणाल तर या व्यवस्थेने बी खूप सारे अन्याय केलेले आहेत. इथल्या प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी गळचेपी करायचा प्रयत्न केलाय. मग यांना मुंहतोड जबाब देण्यासाठी हे सोशल मीडिया साधन आहे आणि त्याच्यामधून लोकांपर्यंत भावना पोहोचवायची. खऱ्या अर्थानं याच्यासाठी वाघाचं काळीज लागतं, कारण सध्याची परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो, हे आपल्याला माहिती आहे. तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो का, किंवा तुमची कुठे गळचेपी होतीये का? सगळ्यात पहिल्यांदा तर असंख्य धमक्या येतात. तुला जीवे मारूत, त्यानंतर तू कुठे फिरायच्या लायकीचा राहणार नाही, तुझा काटा काढणार, तुला स्थानिक कार्यकर्ते फटकवणार. अजून तर कोणाची हिंमत नाही झाली. कारण की मुद्दा हा आहे, मी संविधानाच्या बाहेर बोलतच नाही. लोकांचं म्हणणं आहे शिव्या देतो. शिव्या म्हणजे आमच्या मराठवाड्याच्या बोली भाषेमध्ये भिकारचोट म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने चुकीचं काम केलं तर त्याला भिकारचोट म्हणतो आम्ही, त्यात काहीच हे वागवं नाहीये. त्यानंतर झाकण झुल्या म्हणतो मी. सगळ्यात पहिलं झाकण झुल्याचा अर्थ काहीच नाही, ती शिवीच नाहीये. फक्त एक आहे की बाबा तो संबोधन आहे की बाबा तुला काय कळतं, आमचा एवढा त्रास आहे, आमचा शेतकरी रोज राबतोय. मला एक गोष्ट सांगा, आमच्या शेतकऱ्याने शेतामधून अगदी सुंदर कांदा पिकवला,
सुंदर कांदा पिकवला, सगळा भरून नेला. अहो, त्याच्या कांद्याची किंमत आणि ती कांदा भरायच्या गोणीची किंमत मध्ये 3,000 पटीचा फरक आहे. कांदा विकतो 5-10 रुपये किलोने आणि त्याची गोण येते आता 50 रुपये झाली, 35 रुपयावरतून भाव वाढले सीझन मध्ये. मग ही तफावत का? म्हणजे व्यापाऱ्याने बनवलेल्या मालाला तुम्ही किंमत ठरवू शकता आणि शेतकऱ्यांनी बनवलेल्या एवढ्या सोन्यासारख्या सुंदर मालाला भाव ठरवायचा अधिकार नाही का? ही तफावत का? म्हणून यांना बोलायचंय. मग हे बोलत असताना सगळ्यात पहिलं तर राग कोणाला येतो? या भाजपच्या सरकारने 2014 नंतर फक्त एकच गोष्ट बनवली आहे, ती म्हणजे डोळे झाकून काम करणारे अंधभक्त. आता हे म्हणतात की तू फक्त भाजपलाच प्रश्न विचारतो. आता काय पंतप्रधान राहुल गांधी आहे का? आता जर तो असेल तर मी त्याला विचारेल. तुम्ही जाहीर करा फक्त की आता पंतप्रधान राहुल गांधी आहे, त्याला प्रश्न विचारणार मी. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर त्यांना विचारणार ना, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, सत्ताधारी कोण आहेत? बरं, मला एक गोष्ट सांगा, मला माझ्या शेतीसाठी मदत हवी आहे, माझ्या शेतमालाला हमी भाव हवाय. मग याची मागणी मी संजय राऊतकर करायची की देवेंद्र फडणवीसकडे? याची मागणी मी वडेट्टीवारकडे करायची की देवेंद्र फडणवीसकडे? याची मागणी मी इतर कोणत्या राज ठाकरेकडे करायची की देवेंद्र फडणवीसकडे? मग याच्यामध्ये मदत कोण करणार माझी? सत्ता कोणाकडे? मग सत्तेला प्रश्न विचारल्यानंतर इथल्या व्यवस्थेला एकच प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे विरोधक नसायला पाहिजेत. यांनी मागच्या 5-10 वर्षात जे काही काम केलंय ते विरोधक संपवण्याचं. आणि सरळ सरळ भाजप हा पक्ष फोडा आणि राज्य करा या वचनावरती चालतो. म्हणून यांनी गावागावामध्ये, शहराशहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी अंधभक्त नावाची एक कॅटेगरी बनवली आहे. तरुणांना बेरोजगार ठेवायचं, पण त्यांच्या डोक्यामध्ये विष पेरायचं. मग ती विष पिलेली मंडळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या सामान्य माणसांना जीवे मारण्याच्या धमक्या देणार, गळचेपी करणार, तोंड दाबायचा प्रयत्न करणार. आणि हे रोज आम्ही सहन करतो. माझ्या पोलीस स्टेशनला जाऊन जाऊन कंटाळलोय मी, माझ्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल करायला. देवेंद्र फडणवीसांना 4-5 वेळास पत्र लिहिलं, अजूनपर्यंत त्याच्यावर रिव्हर्ट नाही आलं. आता हे म्हणू नका की देवेंद्र फडणवीस तुझ्याकडे कशाला लक्ष देतील, फडणवीस मला रोज बघतात. आता ही अतिशयोक्ती नाहीये. जर इथला जिल्हा आरोग्य अधिकारी मला नोटीस पाठवू शकतो, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहितो की वरतून आदेश आलेत फोनद्वारे. कुठून आले? कुठून तरी आलेच असतील ना. बघत नाही असं तर नाहीये. बरं, यांची जवळची माणसं जवळ येऊन विचारतात काही प्लॅन आहे? कशाचा प्लॅन? पक्षात यायचा. माझा अजेंडाच नाहीये राजकारण करणं. माझा अजेंडा फक्त एक आहे, इथल्या सामान्य माणसाला सन्मानाचं जगणं भेटलं पाहिजे. त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित न ठेवता त्यांना त्या मूलभूत सुविधा पुरवून दिल्या पाहिजेत आणि त्या अगदी सन्मानाने दिल्या पाहिजेत. म्हणून मी लढत आहे. मला कोणत्याही पक्षाचं काहीही घेणं देणं नाही. मी प्रत्येक पक्षाला आजपर्यंत फाट्यावर मारत आलोय आणि भविष्यात बी मारत राहणार. रविराजजी, हा कणखरपणा, हा स्पष्टपणा, पण कधी कधी असं होतं, तुम्ही बऱ्याचदा तुमच्या व्हिडिओज मध्ये म्हणतात की आता जीविताला धोका निर्माण होतोय. घरचं वातावरण कसं आहे? कारण तुम्ही तर समोर येऊन फायटर होताय, पण पाठीमागे आई आहे, वडील आहेत, भाऊ आहेत, त्यांना कसं सावरतं या सगळ्या गोष्टींमध्ये? ताई, घरच्यांबद्दल बोलायचं झालं तर परत म्हणतील की मी सिम्पथी वगैरे घेतोय. मला माझे वडील रोज म्हणतात नको बनवत जाऊ व्हिडिओ, आई बोलत नाही काही. आणि दुसरी गोष्ट, 4 माणसांचं कुटुंब आहे. माझ्यासोबत माझा भाचा अक्षय असतो, 5 लोक असतात आम्ही घरी. ते त्यांच्या शेतामध्ये मग्न असतात. त्यांना फक्त एकच सांगितलंय, तुमच्या घरावरती मी तुळशीपत्र ठेवलंय. गोळी खाणार तरी बी शहीद आजम भगतसिंगांसारखंच इन्कलाब जिंदाबाद म्हणतच मरणार. कारण की एक गोष्ट, इन्स्पिरेशन बघायचं झालं तर शहीद आजम भगतसिंगांना जेव्हा त्यांची आई भेटली फाशी द्यायच्या आधी, तेव्हा त्या म्हटल्या होत्या की किती मोठं, किती सुंदर आयुष्य आहे, कशासाठी हे सगळं. त्यांचं जे प्रेम संबोधलं होतं ते देश संबोधलं होतं. मला या देशासाठी मरायचंय का? क्रांती घडवायची. क्रांती कशासाठी? सामान्य माणसासाठी, स्वातंत्र्यासाठी, सामान्य माणसाला सन्मानाचं जगणं देण्यासाठी. आणि त्यांचाच एक छोटासा कार्यकर्ता, क्रांतिकारक म्हणू शकता तुम्ही. मरणाला भीत नाही मी कोणाला. आणि अजून या महाराष्ट्रात कोणता मायकालाल पैदा बी नाही झाला तो मला मारून टाकेल. नक्कीच. गब्बर टीमला कोण घाबरू शकतं? गब्बर टीम हा कन्सेप्ट महाराष्ट्रात राबवतात. कसे तरुण जोडले जात आहेत ह्याला, आणि काय तुमचं पुढे विजन आहे आता गब्बर टीमचं पूर्ण? याच्यामध्ये आम्ही टीम गब्बरवरती काम करत असताना सुरुवातीला या महाराष्ट्रामध्ये एक प्रति सरकार स्थापन करणार. प्रत्येक तालुक्याला आमदार लेवलचा एक पोरगा देणार, जो प्रत्येक ठिकाणी अन्यायाविरुद्ध उभा राहील, प्रश्न मांडेल.
त्याच्याकडे अधिकार कोणते नसणार, कारण की तो प्रशासकीय किंवा शासकीय किंवा लोकप्रतिनिधी नाहीये. पण आम्ही आमचा प्रतिनिधी म्हणून आमच्यापर्यंत ते विषय आल्यानंतर आम्ही ते सोशली लोकांसमोर मांडणार. आणि सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे की त्या प्रश्नावरती लगेच तोडगा निघला जातो. या हिशोबाने आम्ही काम करायचं ठरवलंय. टीम गब्बरचं सुरुवातीचं आम्ही वेबसाईट बनवतोय. त्यानंतर सदस्य नोंदणी चालू होईल आणि सदस्य नोंदणी चालू झाल्यानंतर तालुक्यामधून जी सगळी लोक, जी गब्बर माणसं आहेत, जी लढणार आहेत समाजासाठी, तो जे नाव देतील की बाबा ह्याला करा, त्याला आम्ही त्या प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक जिल्ह्याचा प्रतिनिधी बनवणार आणि त्याला ते सामान्य माणसाचे प्रश्न प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला विचारायला ठेवणार. ही कन्सेप्ट आहे सिंपल. रविराजजी, आज आपण फेस टू फेस बोलतोय. तुम्ही बऱ्याचदा सोशल मीडियावरती कितीतरी लोकांना बोलत असता, मात्र आज मुलाखतीच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय संदेश द्याल आणि त्यांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर कसं कनेक्ट व्हायचं ते एक सांगा. माझं ऑफिस आहे, रिश ॲग्रो फार्म्सचं ऑफिस आहे, मुक्काम पोस्ट खर्डा, शिवपट्टण, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर इथे. तिथं मी जर बाहेर कुठे नसेल तर पूर्ण वेळ अवेलेबल असतो. तुमच्या अडचणी माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता, ते घेऊन येऊ शकता. त्याच्यासोबतच मी घरी पण अवेलेबल असतो. ज्या शेतकऱ्याला माझी शेती बघायची आहे त्यांच्यासाठी माझं गाव तिंत्रज आहे, तालुका भूम आहे, जिल्हा धाराशिव आहे. तिथं येऊन तुम्ही, मी नसलो तरी माझे आई वडील असतात, माझा भाऊ असतो, तुम्हाला ती संपूर्ण माहिती देतील, चहा पाणी करून वाटेल होतील, कोणालाही नाराज करणार नाही. हे दोनच साधन आहेत. फोनवरती मी बोलत नाही, कारण की विनाकारण कॉन्ट्रोवर्सी तयार करण्यात मला मजा वाटत नाही. माझा तेवढा वेळ, माझा प्रत्येक वेळ हा समाजासाठी वाहून दिलेला असल्यामुळे माझ्या ऑफिसचा नंबर आहे 7057942074. याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. पण तुमचा नंबर याची थोडी वाट बघा. जर खूपच अर्जंट काम असेल तर माझ्या ऑफिसला तुम्ही डायरेक्टली आलात. माझं ऑफिस सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ओपन असतं. मी जरी नसलो तरी माझा पोरगा तिथं असतो. तुमचा अर्ज अडचणी तिथं ठेवल्या जातात. आम्ही त्याच्यावर पूर्ण स्टडी करून तुमच्यावर संपर्क साधायचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी सगळं काही थांबतं त्या ठिकाणी कुणीतरी एक जण असतो जो वाली असतो, आणि असाच वाली महाराष्ट्रात तयार होतोय. रविराजजी, वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल देखील खूप धन्यवाद ताई. तुम्ही संधी दिली बोलायची, आणि महाराष्ट्रातील जनतेला खरंच नमस्कार आहे की तुम्ही माझ्या पाठीमागे एवढ्या खंबीरपणे उभा आहात. मला प्रत्येक वेळेस तुम्ही प्रश्न नाही विचारला, पण मी सांगू इच्छितो बघणारा प्रत्येकाला, माझ्यावर प्रेम करणाऱ्याला, प्रत्येकाला प्रश्न पडतो की माझ्या पाठीमागे कोणती हिडन ताकद आहे का? तर हो आहे. माझ्या पाठीमागे या महाराष्ट्रातील जी न्यूट्रल माणसं आहेत, जे सामान्य माणसं आहेत, ती उभा आहेत, आणि म्हणून मी बोलू शकतो. थँक्यू. धन्यवाद.